वाशिम ते रिसोड राज्यमार्गावरील रिठत गावाजवळ असलेल्या अडोळ नदीच्या पुलाजवळील कठड्याच्या बाजूला झाडाची वाढ झालेली आहे। त्या झाडाची छाटणी करणे गरजेचे आहे। वाढ झालेल्या झाडाच्या वाढीमुळे समोरून येणारे कोणतेही वाहन दिसत नाही, त्यामुळे अपघात होतात। या बाबीची दखल सार्वजनिक बांधकाम उपविभागाने घेऊन संबंधित ठेकेदाराला तसे आदेशित करावे। या पुलावर अपघातामुळे कठडे तुटले होते, त्याची दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे जीविताची हानी होणार नाही याची दक्षता बांधकाम विभागाने घेतली, परंतु झाडाची वाढ झाल्याने समोरून येणारे वाहन अचानकपणे समोर येते, त्यामुळे अपघात घडतात। झाडाची छाटणी न केल्यामुळे कुणाचा बळी जाऊ नये व कोणत्याही वाहनाचा अपघात होऊ नये ही अपेक्षा ठेवून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने संबंधित एजन्सीला झाडे छाटणी संदर्भात आदेशित करावे, अशा प्रकारची मागणी ये जा करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे। जर या बाबीची गंभीरपणे दखल घेतली नाही तर रिसोड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर आंदोलन करण्यात येऊ नये अशी मागणी रिसोड शिवसेना तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांनी केली आहे। रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील। दत्ता काशीनाथ रिठत वाशिम रिसोड रस्त्यावर रिठत गावच्या पुलावर या झाडाच्या ना काही रोडच्या पलीकडचं काही दिसत नाही, वाहन आले तरी काहीतरी दखल घ्यावी। या समोरून वाहन दिसत नाही तर म्हणून अपघात होतात, ते झाड तोडावे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।